ऑनलाईन शिक्षण काळाची गरज. कोरोनाने जरी बंद झाली शाळा, पण आमच्या शिक्षणास नाही बसला आळा. सुरुवातीस वाटले शिक्षण कसे सुरू होईल आणि शिक्षणाची गंगा कशी वाहत राहील. मग ऑनलाईन शिक्षण झाले सुरू. गुगल मीट झूमवर भेटू लागलेत आमचे गुरु. असले जरी तोटे तरी सध्या आहे सुरू. ऑनलाईन शिक्षणातून बलशाली भारत उभा करू. 16 मार्चला बंद झालेली शाळा 15 जूनला जी उघडली ती मुलांशिवायच. कोरोनाच्या वाढत्या कहरामुळे घरातून शिक्षणासाठी बाहेर पडणं शक्यच नव्हतं. प्रसार माध्यमातून स्टे होम, स्टे सेफ, सोशल डिस्टन्सिंग अशा सूचना येत होत्या. संपूर्ण वर्षच वाया जाते की काय अशी भीती वाटू लागली होती. अशा परिस्थितीत शासनाने शाळा बंद पण शिक्षण चालू ही मोहीम राबवली. याद्वारे सर्व शाळांतून ऑनलाईन शिक्षण देणे सुरू झाले. ऑनलाईन शिक्षण विद्यार्थी व शिक्षक यांच्यातील एक दुवाच बनला. ऑनलाईन शिक्षणाचे धडे रोजच्या रोज मिळू लागले. शिक्षक मित्रमैत्रिणी रोजच्या रोज भेटू लागले. थोड्या वेळासाठी वर्गच भरल्यासारखं वाटू लागलं. कालचाच एक प्रसंग. माझा ऑनलाईन क्लास सुरू होता. माझी आजी कुतूहलाने बघत माझ्या जवळ आली व म्हणाली, काय गो बाय, ह्यो मोबाईलातलं तुझं गुरुजीच ना? तेव्हा मी आजीला समजावून सांगितलं. त्यावर आजी म्हणाली, बरं आहे गो बाई तुझं. आमच्या वेळेला शाळा पण शिकू देत नव्हती आणि शाळा पण लई लांब होती. असं तुझ्यासारखं घर बसले असतं तर मी पण शिकले असते. हो, खरंच मित्रांनो, ऑनलाईन शिक्षण ही सध्याच्या काळाची गरजच बनली आहे. ऑनलाईन शिक्षण जरी परिपूर्ण नसले तरी लहान मुलांसाठी खूप फायदेशीर ठरत आहे. कारण पालकांच्या देखरेखीखाली सुरक्षित वातावरणात मुले शिकत आहेत. आमच्या शिक्षकांनी आमच्यासाठी ई साहित्य तयार केले आहे. त्यामध्ये ऑडिओ, गाणी, व्हिडिओज, टेस्ट, ॲप्स असं भरपूर काही. याशिवाय शासनाने सुद्धा दीक्षा ॲप, टीव्हीवरील टिलीमिली व गलीगली कार्यक्रम उपलब्ध करून दिले आहेत. यामुळे आम्हाला तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा हे समजले. नाविन्यपूर्ण व्हिडिओज पाहिल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी समजू लागल्या आहेत. व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून शंकांची निरसनही होऊ लागले आहेत. उत्कृष्ट शिक्षकांचे रेकॉर्डेड लेक्चर पुन्हा पाहिल्याने कठीण संबोध स्पष्ट होऊ लागले आहेत. हे सर्व फायदे ऑनलाईन शिक्षणाचे. आजकाल लहानात लहान वस्तूपासून मोठ्यात मोठ्या वस्तूची खरेदी विक्री ऑनलाईन होते. बिल पे पासून घरपोच जेवणाची ऑर्डर सुद्धा ऑनलाईन होते. तर मग शिक्षण क्षेत्र तरी ऑनलाईन बाबतीत मागे का राहील? शेवटी एवढंच वाटतं, ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थी परीक्षार्थी न बनता खऱ्या अर्थाने ज्ञानार्थी बनेल यात शंका नाही. धन्यवाद.